पदरात 8 दिवसांचं बाळ, पतीनं पत्नीला का संपवलं? आधी मारलं मग चेहराच जाळला. पोलिसांना आरोपी पती कसा सापडला? अकोल्यात डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा मृतदेह सापडला. अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेसोबत नेमकं काय झालं हे गूढ होतं. पण ही महिला नेमकी कोण आहे हे शोधून काढणं पोलिसांसमोर आव्हान होतं. पोलिसांचे प्रयत्न सुरू असतानाच एक जण पोलीस ठाण्यात आला आणि त्यानं महिलेच्या हत्येची कबुली दिली. हे प्रकरण आंतरधर्मीय विवाहाचं असल्यानं बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेनेही यात उडी घेतलीय. ती महिला कोण आहे, तिची हत्या का झाली आणि आता विश्व हिंदू परिषदेनं काय आरोप केलेत, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. अकोल्यात पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडल्याचं कळालं. हा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यानं घातपात असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी मृत महिलेचे फोटो सगळीकडे पाठवले आणि शोध सुरू केला. पोलीस तपास सुरू असतानाच आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यानंच महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या महिलेचं नाव रवीना मोहन पवार आहे, तर तिच्या पतीचं नाव सादिक शाह तसरीफ शाह असं आहे. हे दोघेही वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर इथले रहिवासी. या दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला. आधी मुंबई आणि आता अकोला इथं त्यांचा संसार सुरू होता. रवीनानं 8 दिवसांपूर्वी बाळाला जन्मही दिला, पण संसारात कुरबुरी सुरू होत्या. कौटुंबिक वाद टोकाला गेल्यानं पतीनं पत्नीला संपवलं. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्यानं तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून तिचा चेहरा जाळला आणि मग तिचा मृतदेह निर्जन स्थळी नेऊन टाकल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. याबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूया. त्या महिलेची ओळख पटावी म्हणून शोधपत्रिका जारी केली होती. त्या शोधपत्रिकेच्या याच्यावर आमच्या पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक आणि स्टाफचे नंबर वगैरे होते. त्याच्यावर काही माहिती आम्हाला मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे ती महिला अमुक अमुक असू शकते अशी एक माहिती होती. त्या अनुषंगाने त्या अँगलने आम्ही थोडा तपास केल्यानंतर आम्हाला ती खात्री पटली आणि आज रोजी आरोपी जो आहे त्याला डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अशी माहिती मिळाली की ते वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या तालुक्यामधले आहेत. त्यांनी लग्न करून ते मुंबईला होते वर्षभर. मुंबईवरून ते डिलिव्हरीसाठी, त्या महिलेच्या डिलिव्हरीसाठी आता गेल्या 2 महिन्यापासून अकोल्यामध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यांचे गेल्या 2-3 महिन्यापासून खूप भांडण सुरू होते असं त्याच्या एकंदरीत इन्व्हेस्टिगेशन मधून आता माहिती मिळाली. आणि त्या भांडणाच्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्यांनी या घटनेच्या म्हणजे 6 तारखेच्या आदल्या रात्री त्यांचे जोरदार भांडणं झाले आणि त्या दिवशी त्यांनी गळा दाबून आणि मारून त्या महिलेला त्या परिसरामध्ये आणून पेट्रोलचा वापर करून जाळण्यात आलेला आहे. दरम्यान मृत रवीनाच्या हत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. आरोपी लय जण आहेत, 4-5 जण आरोपी आणि गावात आहे. त्याचे भाऊ आहे, मामकुडा पैसा आला, त्या पोराचा मामकुडा पैसा आला. ते जेव्हा त्या पोरानं तिचं हे केली, हत्या केली, लगेच तिच्या दुसऱ्या दिवशी गावात आली. मामकुडा पैसा आला तिचं. त्याला काय वाटू लागलं की हे लोक आहेत गरीब, याच्याकडून काही होत नाही, मग गोष्ट दाबायची करू लागले. ते आम्ही तशी बॉडी घेत नाही. त्याला अटक करा, आजच्या त्याला इथं जमा करा, त्याला फाशी द्या, तेव्हा आम्ही ते बॉडी घेऊ. तशी आम्ही बॉडीला हात पण लावला. ते राहिली तरी चालते, 4 दिवस राहिली चालते, 8 दिवस राहिली तर आम्हाला काय घेणं नाही. ते जेवढे आरोप आहे त्याला आजच्या तारखेत जमा करा. तसे आम्ही बॉडीला हातही नाही लावत. आता केली ते एकट्याचा कार्यक्रम आहे का? हे एकट्याचा ते नाही, ते तर त्याला मारण्यात आहे 4-5 जण, पण त्याचे मामकोड बी पैसे आले आहेत. ती बाई हत्या केल्यावर त्याची त्या पोराची माय गावात आली नानखेड्यात. ते हा सपोर्ट मागायला पैशावाली पार्टी ना, आम्ही पडलो गरीब, ते सपोर्ट मागायला. आम्ही तशी बॉडी घेत नाही. आम्ही ते हातायला जवळ त्याला उचलसान, त्याला फाशी पाहिजे, डायरेक्ट अटक नाही पाहिजे, फाशी झाली पाहिजे. यायला काय वाटू राहिलं की पैशाच्या बलबुत्यावर आम्ही ही गोष्ट दाबू, पण असं होऊ देणार नाही. आम्ही मृत्यू स्वीकारत नाही त्या पोरीची, कारण की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही बॉडी उचलणार नाही इथून. एवढंच आमचं सांगणं आहे बस. या प्रकरणात हिंदू मुस्लिम विवाह झाल्यानं लव्ह जिहादचा आरोप करण्यात येतोय. अकोल्यात विहिपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत कारवाईची मागणी केली. या मुलीला तिची हत्या करून तिला जिवंतपणे जाळलेलं आहे. या विषयात एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता आहे. आम्ही एसपी साहेबांना यासाठीच भेटायला आलो की त्या सर्व आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करू. वेळ पडल्यास अकोला वाशिम बंद करण्याची जर आम्हाला परिस्थिती तर बंद करू. यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन छेडू. याकरता या ठिकाणी आज आलो आहे. दिल्लीमध्ये फ्रीजमध्ये 10 तुकडे, सुटकेसमध्ये बॉड्या, त्याच प्रकारचं हे मोठं प्रकरण आहे. आणि या मुलीची 10-15 दिवसाचं एक छोटंसं बाळ सुद्धा आहे. त्याची सुद्धा त्या जिहाद्याला कदर आली नाही आणि त्याची हत्या केली.
यावर कठोर कारवाई करण्यात यावी याकरता आम्ही या ठिकाणी आज आलो आहे. दरम्यान रवीनाच्या मृत्यूमुळे तिचं 8 दिवसांचं बाळ आता पोरकं झालंय. पण कौटुंबिक वादामुळे पत्नीचा जीव घेण्याची विकृती या घटनेच्या निमित्तानंही समोर आलीय. प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, अकोला.